रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 176 ते 196. तेथ स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू, तो दळभार समजतू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्णमणी नावेक विस्मो जाईला. तो आपणया आपण म्हणे, येथ काही कवन जाणे, हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. तव तेथ पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरु बंधू मातुळ देखता जाहला. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी. सुरजन सासरे आणि कही सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करुणी. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. जेथ मनी गजबज जाहली, आणि आपैसी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळीचिया होती, आणि गुणलावण्य आथी, तिया आणि किते न साहती सुतेजपणे. नवी आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे, मग पांडे न अनुसरे भ्रमला जैसे. की तपोबळे रुद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्ता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञू बळू जाय, तेथ का जैसा संचार होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. मनोनी असता धीर गेला, हृदया द्रव आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू, अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्छतेसी. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गौत्र वर्ग आघवा देखिला येथ. हे संग्रामी उदित, जाहले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. येणे नावेंची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे, देख देह कांपत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसी. अर्थ: त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन संभ्रमाने सर्व सैन्य समुदायाला पाहू लागला. अर्जुन म्हणाला, हे देवा, बघा बघा, त्या रणांगणावर जमलेले आमचेच गोत्रज, भाऊबंद आणि गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले, अर्जुनाच्या मनात काय आले कोण जाणे, परंतु हे काहीतरी अद्भुत आहे. ते सर्वांच्या हृदयात विराजमान असल्यामुळे त्यांनी सर्व जाणले. पुढील भविष्य काळासंबंधी विचार केला आणि त्यावेळी काही न बोलता ते स्तब्ध राहिले. त्यावेळी अर्जुनाने रणांगणावर आपले चुलते, आजोबा, गुरु, बंधू, मामा यांना पाहिले. आपले इष्ट मित्र, मुले हे सर्वजण त्या सैन्यामध्ये आले असल्याचे त्यांनी पाहिले. आपले जिवलग मित्र, सासरे, नातेवाईक आणि नातू देखील या रणांगणात आलेले अर्जुनाने पाहिले. ज्यांच्यावरती त्याने उपकार केलेले होते आणि संकट काळात ज्यांचे रक्षण केले होते, त्या लहान मोठ्या सर्वांनाच अर्जुनाने पाहिले. परस्परांमध्ये लढाया करण्यासाठी दोन्ही सैन्यात आपले भाऊबंद आले आहेत, ते अर्जुनानेच पाहिले. त्यावेळी अर्जुनाच्या मनात एकदम गोंधळ निर्माण झाला. त्याच्या हृदयात करुणेचे भाव निर्माण झाले. या कारुण्यामुळेच त्याच्या मनातील वीरवृत्ती संपून गेली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातील असतात आणि गुणाने व रूपाने संपन्न असतात, त्यांना आपल्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या कोणत्याही स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही. ज्याप्रमाणे कामाने आसक्त झालेला पुरुष आपल्या स्वपत्नीला विसरून दुसऱ्या स्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन तिच्या नादी लागतो. तपाच्या सामर्थ्याने ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यवान पुरुषाची बुद्धी भ्रमित होते.
त्याला वैराग्य आणि मोक्ष यांची आठवण देखील राहत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि त्याचे पौरुषत्व संपून गेले. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक मंत्राचा उच्चार करत असताना चुकला म्हणजे तो जसा भ्रमिष्ट होतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिमोहामुळे व्याकुळ झाला. अर्जुनाच्या हृदयातील धैर्य संपून गेले आणि हृदय करुणेने पाजरू लागले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होताच चंद्रकात मण्यास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहामुळे मोहित झाला आणि खेदयुक्त होऊन श्रीकृष्णाबरोबर बोलू लागला. अर्जुन म्हणाला, हे देवा, माझ्या ऐका. मी हा सर्व समुदाय पाहिला. येथे मला माझे मित्र गोत्रज दिसत आहेत. हे सर्वजण युद्धासाठी सज्ज झाले आहेत, परंतु त्यांच्याबरोबर आपणास युद्ध करणे कसे उचित होईल? यांच्याशी युद्ध करण्याच्या विचाराने मला काही सुचत नाही. काय होते आहे हे कळत नाही. माझे मलाच भान नाही. माझे मन आणि बुद्धी स्थिर नाही. बघ, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सर्व गात्रांना शिथिलता आलेली आहे. रामकृष्ण हरी.